केला आहे। सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागानं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या समन्वयानं रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आलेला गुन्हेगार अभय राणा याचं पोर्तुगालमधून भारतात यशस्वीपणे प्रत्यार्पण केलं आहे। हरियाणा पोलिसांचं पथक या आरोपीला घेऊन आज दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालं। अभय राणा याच्यावर खंडणी, गुन्हेगारी स्वरूपाची धमकी, संघटित गुन्हेगारी सिंडिकेट चालवणं आणि खुनाचा प्रयत्न यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। कर्नाल इथे दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासानुसार हा आरोपी आणि त्याचे साथीदार स्थानिक व्यावसायिकांना व्हॉट्सॲप कॉल आणि इतर समाज माध्यमांद्वारे खंडणीसाठी धमकावत असत। खंडणीची मागणी पूर्ण न करणाऱ्यांवर या टोळीकडून जीवघेणे हल्ले केले जात होते। या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर संबंधित न्यायालयात त्याच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे। हरियाणा पोलिसांच्या विनंतीवरून इंटरपोलच्या माध्यमातून या आरोपीविरुद्ध रेड नोटीस जारी करण्यात आली होती। पोर्तुगालमध्ये तो असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याचं भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आलं। मुंबई दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज